अहिल्यानगर जिल्ह्यातून गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो सर्वसामान्य नागरिकांना लुटल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी व्याप्ती मोठी असल्याने याची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असून फडणवीसांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आश्वासन दिले आहे। सिस्पे मल्टीपर्पज कंपनीने जिल्ह्यात जाळे पसरवून हजारो नागरिकांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले। त्यानंतर मूळ कंपनी बंद करून इन्फिनिटी मल्टीस्टेट नावाने नवीन कारभार सुरू केला। मात्र फेब्रुवारी 2025 पासून गुंतवणूकदारांचा परतावा अचानक बंद झाल्याने हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत। या कंपनीने तब्बल 2.5 ते 3,000 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी केलाय। या प्रकरणातील मुख्य एजंट विनोद गाडीलकर याच्या विरोधात गुन्हे दाखल असूनही स्थानिक गुन्हे शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मनोज ठोकळ यांनी केलाय। या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे। आरोपी विनोद गाडीलकर हा अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यासोबत दिल्लीतील संसद भवन परिसरात वावरत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले आहे। त्यामुळे आता या महाघोटाळ्याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे। हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे। त्यांना आम्ही सोडणार नाही। तुमची जी मागणी आहे की याला सीबीआय कडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या। हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, आपल्याला याची कल्पना आहे, 1 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या। महायुतीला अतिशय भक्कम अशा पद्धतीनं आपण निवडून दिलं। एक प्रकारे विक्रमी अशा प्रकारच्या आमच्या जागा आल्या। इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आल्यानंतर काही लोकांनी म्हणणं सुरू केलं की आता बघा, या महायुतीवाल्यांना भाजपवाल्यांना कोणाची गरज उरलेली नाही, त्यामुळे आता हे पहिलं काम काय करतील तर म्हणाले लाडकी बहीण योजना हे बंद करतील। आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करणार नाही। पण संग्राम दादा, सुजय दादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे। आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका। आता मोदीजींनी लखपती दीदीची योजना सुरू केली आहे। आता माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदीचा आकडा आम्ही पार केलाय। लवकरच 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहेत। आता पुढच्या वेळेस मी अहिल्यानगरला आल्यानंतर आमचे जे कोणी महापौर असतील, नगरसेवक असतील आणि तुम्ही जे सगळे या ठिकाणी नेते आहेत यांना विचारणार आहे की माझ्या अहिल्यानगरच्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे, आता या लाडक्या बहिणींना लखपती दीदी आपल्याला बनवायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून आमच्या बहिणींना मजबूतीने उभं करायचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे। बंधू भगिनींनो, आम्ही केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत। आमचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघितलेला आहे। जे सांगतो ते करणारी आम्ही मंडळी आहोत। प्रयत्नपूर्वक विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारी आम्ही मंडळी आहोत। केवळ कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो नाही, मी ती केली देखील नाही, कारण आपल्याला विकास करायचा आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे। आणि म्हणून
म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, येत्या 15 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत. फार कन्फ्युजन करू नका. मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर कमळ कुठे आणि घड्याळ कुठे आहे या दोनच गोष्टी बघा. जिथे कमळ दिसेल तिथे कमळ दाबा, घड्याळ दिसेल तिथे घड्याळ दाबा आणि त्या ठिकाणी तुम्ही बाहेर या. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 15 तारखेला कमळाची आणि घड्याळाची चिंता तुम्ही करा. 16 तारखेपासून पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिस्पे इन्फिनिटी घोटाळा हा नगर, अहिल्यानगर, महानगर, दक्षिण तसेच उत्तर तसेच पुणे शहर या भागात झालेला हा 3 ते 4 हजार कोटींचा मोठा घोटाळा आहे. आणि याच्यावर जेव्हा केसेस व्हायला लागल्या पोलीस स्टेशनला, त्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये दिरंगाई व्हायला लागली. तर सदर दिरंगाईबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याच्यामध्ये टाळाटाळ व्हायला लागली. नंतर असं लक्षात आलं की काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतोय. ते राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या घोटाळ्याबाबत सविस्तर असं निवेदन देण्यात आलं आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री साहेबांनी याबाबत लक्ष घालत आपण या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करू असं मला आश्वासित केलेलं आहे. आपल्या या लढ्याला माननीय गुलेताई तसेच समृद्धी गुले यांनी मोठ्या प्रमाणात ताकद दिली व हा लढा यशस्वीरित्या पार पडत आहे. आणि लवकरच या घोटाळ्याची सीबीआय चौकशी होऊन जे राजकीय मासे आहेत हे याच्यात गळावे लागतील अशी मी निश्चित आपल्याला खात्री देतो. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.